कसे तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आमच्या पप्पांनी पोचे तुम्हाला पण दाखवते. हे बघा गाईज, एवढे पोचे आणलेत पप्पांनी. किती मोठे आहेत बघा. 8 टोचला. हे बघा माझ्या हाताच्या पेक्षा मोठे आहेत. एवढे आहेत, हात धुवायला लागतील. तुमच्या भाषेत यांना काय बोलते सांगा. ह्यो एक छोटा आहे, त्याच्यामध्ये माझ्या हाताच्या इतका आहे, थोडा छोटा. तुमच्या भाषेतनं यांना काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. सो आता मी तुम्हाला दाखवते या पोच्यांची रेसिपी. ते मम्मी करते पोचे साफ. आवडत साफ करता ना? नाही तर काढून टाकायचं तर टोचतो नाही त्याला. असा त्याची घाण काढायची सगळी अशी. घाण काढून घ्यायची याची पूर्ण. इथे गाईज कुत्री नुसतेच बघतं. इथे गाईज मम्मीनी पोचे साफ करून धुतले मस्तपैकी आणि इथे 2 मोठे मोठे टोमॅटो कापत लावलेत. तर तुम्हाला पण मी सांगते मम्मी आमची कशी पोचे बनवते. ते टोमॅटो आणि पोचे मम्मीने थोडे तेल टाकले, नाही टाकते अद्रक मिरची पेस्ट. आता याच्यात टाकते मीठ टाकलं चवीप्रमाणे. मिक्स करून घ्यायचं त्याला मस्त यायचं. टाकले ते कापलेले टोमॅटो, त्याला पण मस्त मिक्स करून घ्यायचं. इथे मम्मी पूर्ण टोमॅटो शिजवून घेते. त्याला याच्यात टोपातच मस्तपैकी ना असं काय बोलतात ते स्मॅश करून घेते. कारण की आमचा दादा टोमॅटो भाजीतून काढून टाकतो, म्हणून आमची मम्मीची आयडिया. बघा, टोमॅटो आणि अद्रक मिरची पेस्ट आणि मीठ हे मस्त मिक्स झालं आणि शिजून झालं ना, त्याच्यात टाकायची हळद टाकायची, त्याच्यात आणि टाकायचा मसाला. तुम्हाला जेवढं टाकायचं आहे, जेवढं तिखट करायचं आहे तेवढा तुम्ही मसाला टाका. आमच्या मम्मीला जेवढं तिखट करायचं होतं तेवढं मम्मीने केलं आहे. मिक्स करायचं, झणझणीत करायचं आहे मस्त. याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. अख्खा भाजीमध्ये तो काय बोलतो त्या लाल लाल. मम्मीने त्याचे टाकले पोचे. तुम्ही मला कमेंट करून सांगाच तुमच्या भाषेत त्याला काय बोलतात. पोचे टाकलेत मस्त मम्मी त्याच्यात. काय मम्मीने टाकलेत त्याच्यात पोचे. काय नाव आहे? पोचे. या खायला तुम्ही पण, अशी मम्मी सांगते. का मम्मी कशाला सांगू, कमी पडते ना. त्याच्यात गॅस फुल करून मम्मीने टाकला, त्याच्यात पाणी झाला. अवची असते रेसिपी. पाणी टाकले, पोचे टाकले मस्तपैकी त्याच्यात आणि मिक्स केले मम्मीने. सॉरी, मिक्स नाही केलं. पाणी टाकून आणि पोचे टाकून त्याला असं ठेवलं आणि गॅस केला मीडियम. कमी होता गॅस, तो गॅस केला मीडियम. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. किती मिनिटापर्यंत?
15 मिनटं मीडियम गॅसवर त्याला शिजवून घ्यायचं. मग आपले पोचे मस्त रेडी होतील. आता मी बसले पेरू खायला. हे बघा पप्पाने आणलेले पेरू, ते आता मी खायला हे बघा पेरू पिंक पिंक आहेत मला. मस्त लागतात. सो गाईज दादा आला एक विरेशी. बघा मगनलालची चिक्की आणले त्यांनी आणि फ्रीजमध्ये त्याने आणून कोणते तरी चॉकलेट ठेवले. हे बघा चॉकलेट आहेत, चॉकलेट आल्मंड्स टेप्स. बघा गाईज आता गाईज आपले पोचे झाले रेडी मस्त. आता याच्यात मी शेवटी कोथिंबीर डन. मग मग आपले पोचे रेडी. मस्त दिसत, तोंडाला पाणी आलं तर. सो इथे पोचे झाले रेडी. पोचे मस्त झाले रेडी. आता मी इथे बसते जेवायला. आता मम्मी मला साफ करायला लागेल. सो नाईट पार्टी. आवाज वाढव दादा. आता मी बसले जेवायला. हे बघा पोचे बनवले आज. फक्त मेनू पोचेचे आणि भात, बाकी काय नाही. सो तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली